नारायण होणं म्हणजे काय होणं तर अनन्यता प्राप्त होणं, भगवंताप्रती अनन्य वृत्ती धारण करणं। वैष्णवाची सर्वात महत्वाच्या लक्षणामध्ये एक सांगितलं ते म्हणजे अनन्यता लक्षण आहे। आम्ही भक्ती करत असताना अनेक वेळा आमच्यातली अनन्यता हरवून गेलेली आहे। सध्या जर पाहायला गेलं तर अनन्य तोंड सुद्धा नाही। काय झालं? अनन्य तोंडाला म्हणावं दृष्टांत सांगतो। एक साधू महात्मा एका गावात आला, तो गावात आल्यानंतर अनेक जण त्याच्या पाया पडले, पण एक साधा त्या गावासारखा एक साधा माणूस, साधा मुलगा त्याच्यातही पाया पडला नाही। पाया न पडलेलं पाहून साधू महात्म्याला राग आला। अनेक वेळी आजकाल साधू महात्मे राजे भरणारेच असतात। अनेक वेळा साधू महात्मा पाहिलं तर आपल्याला वाटतं नयनी नीर लोटे कंठी प्रेम दाते, त्याला म्हणायचं साधू। साधू आजकाल सगळे बाजू आहेत, साधू कोण सुद्धा नाही। आज भजीच्याकडे घालतात नको एवढा रुबाब आहे त्यांचा, आणि त्या रुबाबाच्या पायी नाश झाला संप्रदायाचा। संप्रदायाचा नाही, भक्ती या संस्थेचा नाश होत चालला। असं मला त्याविषयी बोलायचं नाही जास्त, परंतु साधू महात्मे आले आणि त्याने विचारलं, अरे देवाच्या तू पाया पडतो, माझ्या तू पाया पडला नाहीस का? अरे बाबा तुला माहिती आहे का मी अनन्य आहे? होय का तुम्ही अनन्य आहे? मन अनन्य आहे असं त्याला उलट उत्तर दिलं। अरे बाबा अनन्य फनन्य म्हणजे काय? तो म्हणला आधी अनन्य म्हणजे काय ते सांगा, मग मी फनन्य म्हणजे काय ते सांगतो। तुम्ही आधी अनन्य, तुम्ही आधी म्हणला ना मी अनन्य आहे, मग मी म्हणलं फनन्य आहे, म्हणजे तुम्ही आधी सांगितलं पाहिजे अनन्य म्हणजे काय। अरे अनेक देव आहेत, हा मसोबा आहे, विठ्ठल आहे, अंबाबाई आहे, सिद्धनाथ आहे, जो आता देव लावून घ्या तुम्ही, हा अनेक देव आहेत, पण मी फक्त श्रीकृष्णाचीच भक्ती करतो, मला बाकीच्या देवांची हे नाही, म्हणून मी अनन्य आहे। तो म्हणला असं का? अहो बाकीच्या देवांची नाव सुद्धा मला माहित नाही, म्हणून मी फनन्य आहे। अनन्य म्हणून अनन्यता होत नाही, तर ती प्रवृत्ती आपल्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे। प्रतिवर्ते दैसा भतार प्रमाण तैसा नारायण आम्हापरी। एखाद्या प्रतिवर्ती स्त्रीला ज्या पद्धतीनं आपला नवरा अनन्य असतो, तशा पद्धतीनं आम्ही आमच्या भगवंताशी एकरूप झालं पाहिजे। अजून एक उदाहरण द्यायचं झालं, जीव जिती जीवनासंगी मत्स्य मरणा त्या वियोगे। हा एखादा मासा जो असतो ना, मासा तो पाण्याशी अनन्य असतो, त्याचा मिनिटभर जरी विरोध पाण्याशी झाला तर क्षणी मरण मांडले, त्या क्षणी तो मरणाला धावतो। मासा ज्या पद्धतीनं पाण्याशी अनन्यता असतो, त्या पद्धतीनं आपण अनन्य असलं पाहिजे। एखादा चतुराचा चंद्राची चतुर्दशी वाट पाहत असतो चंद्रामृत सेवण्यासाठी, जो चंद्रासाठी जेवढा अनन्य आहे तेवढी अनन्यता आमची भगवंताप्रती असली पाहिजे। कमळ द्यायचं झालं, जोपर्यंत सूर्य उगवत नाही तोपर्यंत कमळ फुलत नाही। कमळ ज्या पद्धतीनं सूर्याची अनन्यता आहे त्या पद्धतीची अनन्यता आपली भगवंताप्रती पाहिजे। विषय तो त्यांचा झाला ना, आपला विषय नारायण झाला पाहिजे। देव सोडून आम्हाला कोणत्याही पद्धतीची आठवण झाली नाही पाहिजे। तुटोबराय प्राप्त स्नानाच्या विधीला जात आहेत, तुटोबरायांना प्राप्त स्नानाच्या विधीला जात असताना त्यांच्या तोंडातून रामकृष्ण 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 असं भजन ऐकायला येत आहे। भजन ऐकायला येत असताना काशीवरून आलेला एक पंडित तुटोबरायला म्हणतो, तुटोबराय तुम्हाला तर मी साधू समजत होतो, पण तुम्ही प्राप्त विधीला सुद्धा जर रामकृष्ण हरी म्हणत असाल तर तुम्ही पाप करत आहात। तुटोबराय म्हणतात, तुटोबरायची अनन्यता म्हणायची असती तर माझी मदत झाली, माझी मदत झाली अनावर वाटा। जीभ सुद्धा अनावर आहे, जीभ सुद्धा तुटोबरांची अनन्य आहे देवाप्रती। जनाबाईंच्या जवऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतात, जनाबाईच्या जवऱ्या सुद्धा भगवंताशी अनन्यता आहे। असं म्हणत असताना आपण आपल्या प्रती
जरा लावून घ्यायचं, आपण किती अनन्य आहे. आपण कुठल्याच पद्धतीचा अनन्य नाही. अहो अनन्य असतो ना आपण, तर आज हा मंडप फुल भरला. आम्हाला आमच्या क्षेत्राच्या देवाची सुद्धा काही पडलेलं नाही. आम्ही इतकं बिघडलेलो. विचार करायचा झाला, हे मंदिर वर आहे. मी मगाशी जरा मंदिराची माहिती घेतली. म्हणजे शंकराचा अवतार आहे. शंकराचा अवतार आहे. देवाचं नाव दादोबा. मी म्हणतो दादोबा म्हणजे क्षेत्रपाल आहे तुमचा. अनेक वेळा अनेक ठिकाणी अनेक वस्ती वाड्यावर अनेक गावाच्या ठिकाणी जे देव वसले गेलेले आहेत ते देव आता हे काय हेंदरी शेंदरीतलं देव नाही, हे स्वयंभू मंदिर आहे. मी मलाशी जाणून घेतलं हे स्वयंभू मंदिर आहे. हे स्वयंभू मंदिर असताना हा क्षेत्रपाल आहे तुमचा. हे तुमचं रक्षण करत असतो. मग सर्व नैसर्गिक संकट असो, आपत्ती असो, रोगराई असो, सगळ्यांपासून हा तुम्हाला वाचवत असतो. हा वाचवत असल्यानंतर आपण जर 7 दिवसाचा त्याच्या दारात जर उत्सव करत असू तर आपण त्याचं काहीतरी देणं लागतो म्हणून तर इथं आलं पाहिजे. मला जास्त काही समजत नाही महाराज, परंतु आपण ज्याच्या कुशीत राहतो त्याला तरी किंमत दिली पाहिजे. अहो लेकराला आईलाच विचारायचं नाही तर तसं चालायचं. मंदिर खूप छान बांधलेलं आहे तुम्ही, मला प्रसन्न वाटलं. म्हणजे आपण अनन्य किती आहोत, आपण तसलं सुद्धा अनन्य नाही. आम्हाला थोडासा त्रास झाला, कीर्तन 10 मिनिटं उशीर झाला, ते आमच्या पोटातले कावळे रडायला लागतात. आम्ही तसले अनन्य, त्यामुळे आम्ही अनन्य नाही. पण आपल्या अंतःकरणात थोडी तरी अनन्यता आली पाहिजे. आपला तो एक देव करून द्यावा, गेले विना जीवा सुवर्ण. आपण आयुष्यभर कुठंही धुंडलो तरी आपण एक देव केला पाहिजे. देव करून द्यायचा म्हणजे काय करायचं, त्याचं नाव कंठामध्ये धारण करायचा. कंठी धरला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. त्याचं नामस्मरण आपल्या कंठाला धारण करायचं आणि कंठाला नामस्मरण एकदा धारण केलं, राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी द्यायचे. ऐसे सुखवचनी आहे, विश्वासे अनुभव आहे. तुम्ही अबंध पाहून घ्या, फार सुंदर अबंध आहे. अहो देव स्वतःच पद सुद्धा आपल्याला देतो, त्याचं फक्त नाम आपल्या कंठामध्ये धारण करायचं आहे. पण आम्ही सगळं करतो. योदयाद विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी ब्रह्मधर्म त्रिवेणी संगमी नाना तीर्थ. काशी मथुरा नाना तीर्थ जरी केली, पण जर नामात चित्त नसेल, भगवंताशी एक रूपता नसेल, तर त्याचा काही सुद्धा फायदा होणार नाही. तरी ते व्यर्थ सगळं वाया आहे. त्यामुळे काय करायचे, अंतःकरणामध्ये भगवंताचं ध्यान केलं पाहिजे. आपलं अंतःकरण जे आहे, मन बुद्धी चित्त अहंता, हे चारही भगवंताप्रती लावले पाहिजे. विषयच नारायण करून घेतला पाहिजे. महाराज उत्तरार्धात म्हणतात, न आवरे जन धन माता पिता. महाराज आम्हाला काही पटलेलं दिसत नाही हो. जन ठीक आहे, जन न आवडणं मी पटवून घेऊ शकतो, धन न आवडणं मी पटवून घेऊ शकतो. आम्हा जरी धन शब्दांची करत नाही, तेव्हा तुमचे येर वित्त धन आम्हा मृत्यू देसा म्हणा. मेलेल्या माणसाच्या मड्यावर जेवढं पैसे टाकतात तसं आम्हाला पैसे आहेत तुमचे, असं महाराज म्हणतात. तुमचं धनही नव्हतो, तुम्ही जनही नव्हतो, परंतु माता पिता हा जरा गंभीर विषय झाला. तुम्ही म्हणता माता पिता सुद्धा आवडत नाही. इथं उचल करायची झाली तर एक उचल करायची,
हिरण्यकश्यपू सारखा बाप कधीच आवडत नाही आणि तुमची माता कधीच आवडत नाही. भगवंताला हिरण्यकश्यपू जो देवाच्या आडवा जातो तो बाप सुद्धा काही कामाचा नाही, जो भक्तीच्या आडवा जातो ती आई सुद्धा काही कामाची नाही. अहो एखाद्या 4 वर्षाच्या बाळाला हट्ट करावा माळ घालायची म्हणून, माळ घालायची, आई मला माळ घालायचे, आई मला माळ घालायचे. हा तू त्या भांडणीत पडून होतो, आम्हाला आत्ता समजलं ही भांडण आहे. तू त्या भांडण, अहो बाप माळकरी असतो तर पोराला म्हणतो अहो खायचे दिवस आहेत खाऊ द्या, त्या खायचे दिवस आहे, तब्येत व्हायची त्याची, खाऊ द्या त्याला. मग बोलू 18 वर्षाचा झाला, शाळेत कॉलेजला गेला की झालो माळ, आता दुसऱ्याला माळ घालायचे. असा विचार आमच्या अंतःकरणामध्ये येतो. ते आई तसले आई आणि तसले बाप आवडत नाही. न आवडे जनधन माता पिता. आता ह्याची दुसरी उत्तर ऐका. माता पिता का आवडत नाही? चंद्रशेखर बाबा देशमुखकरांच्या तोंडातून ऐकलेलं वाक्य आहे. माता पिता आवडत नाही कारण माता सुद्धा देवरूप दिसते, पिता सुद्धा देवरूप दिसते. माता पिता भगवंत वाटू लागल्यामुळे ते भगवंत आहेत अशीच जाणीव होते. त्यामुळे लौकिकातले माता पिता सुद्धा आवडत नाहीत. विठ्ठल विठ्ठल.